हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद आपल्या सर्वांचे एचपी इंग्लिश क्लास ऑनलाईनच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पॉझिटिव्ह वर्ब लेट आणि हेल्प याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करायचा, याचा अर्थ काय होतो, याचे वाक्य कशा पद्धतीने बनतात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिल्यांदा आपण बघूया याचे वाक्य कशामध्ये तयार होतात, म्हणजे स्ट्रक्चर काय आहे। याचं स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट प्लस याच्यामध्ये मॉडेल वर्ब येणार असेल तर मॉडेल वर्ब आपण यूज करणार आहेत, हेल्पिंग वर्ब येणार असेल तर हेल्पिंग वर्ब यूज करणार, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह वर्ब येईल, जर दोन्ही नसेल तर आपण इथं डायरेक्ट पॉझिटिव्ह वर्ब यूज करणार। त्याच्यानंतर येणार आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन। ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन कसे, हर, हिज, मी, यू अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहेत। इथे तुम्हाला मी लिस्ट दिलेली आहे, याच्यापैकी कुठलाही एक ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन येईल। त्याच्यानंतर येणार आहे वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याच्यानंतर येणार आहे ऑब्जेक्ट। समजलं, अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर असणार आहे। आता आपण बघूया लेट याचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करू शकतो, याचा अर्थ काय घेतला जातो। लेट याचा अर्थ घेतला जातो अलाउ किंवा परमिशन, या अर्थाने त्याचा वापर केला जातो। तर बघूया कशा पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो। पहिलं वाक्य असं आहे, माझे वडील मला ठरवू देतात काय करायचं ते किंवा जे करायचं ते। वाक्य तयार करता येईल, वाक्य असं तयार होईल, माय फादर लेट्स मी डिसाइड व्हॉट टू डू। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये माय फादरच्या नंतर काय आपण यूज केलेलं आहे, लेट्स। लेट्सचे ते वाले लेट्स नाही, लेट्स प्ले वगैरे ते वाले लेट्स नाही, त्या लेट्सचा अर्थ काय होतो, लेट अस प्ले असा होतो। पण इथं लेट्स काय आलंय, इथं लेटला येस लागलेला आहे। आपण केव्हा लेटला येस लावत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण काय करतो, लेटला म्हणजे कुठल्याही वर्बला येस लावत असतो। मग इथं कुठलं वाक्य आहे, वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं। वाक्य कसं तयार झालंय, माय फादर लेट्स मी डिसाइड व्हॉट टू डू। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलेलं आहे। समजलं वाक्य कशाने तयार झालं ते। आता दुसरं वाक्य बघूया। दुसरं वाक्य असं आहे, माझे वडील मला ठरवू देत नाहीत काय करायचं ते। वाक्य तयार करता येईल, वाक्य असं तयार करता येईल, माय फादर डझंट लेट मी डिसाइड व्हॉट टू डू। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, वाक्य निगेटिव्ह केलं आणि वाक्य निगेटिव्ह केल्यामुळे आपण काय करतो, वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल तर डू किंवा डज घेतो। इथं सब्जेक्ट काय, इथं सब्जेक्ट सिंग्युलर आहे त्याच्यामुळे आपण इथं डज घेतलेलं आहे। वाक्य कसं तयार झालंय, माय फादर डझंट लेट मी डिसाइड व्हॉट टू डू। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार केलेलं आहे। समजतं वाक्य। आता हेच निगेटिव्ह वाक्य अशा पद्धतीने तयार करू शकतो, माय फादर लेट्स मी नॉट डिसाइड व्हॉट टू डू। अशा पद्धतीने आपण वाक्य निगेटिव्ह तयार करू शकतो। समजतं वाक्य कशामध्ये तयार होतं ते। आणि याच्यामध्ये आपण लेटचा ज्यावेळेस वाक्यामध्ये वापर करत असतो ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब म्हणून, त्यावेळेस आपण असं दाखवत असतो की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला परमिशन देतो, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी करायला परमिशन देतो। आणि ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह तयार होतं त्यावेळेस कसं होतं, फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला काहीतरी करायला देत नाही, काहीतरी परमिशन देत नाही असं आपण दाखवत असतो। समजतं आपण लेटचा कोणत्या अर्थाने वापर करत असतो ते। ओके, आता दुसरे वाक्य बघूया। जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुझे वडील तुला ठरवू देतात का जे तुला करायचं आहे ते किंवा जे तुला करावंसं वाटतं ते। वाक्य तयार करता येईल, वाक्य असं तयार करता येईल, डज युअर फादर लेट यू डिसाइड व्हॉट यू वॉन्ट टू डू। अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो। याच्यामध्ये काय विचारतोय, तुझे वडील तुला ठरवू देतात का, डज युअर फादर लेट यू डिसाइड असं वाक्य तयार झालंय। आणि पुढं काय, जे तुला करायचं, जे तुला करावंसं वाटतं ते, व्हॉट यू वॉन्ट टू डू। अशा पद्धतीने आपण क्वेश्चन केलेलं आहे। दुसरे वाक्य बघूया। दुसरं वाक्य असं आहे, शिक्षकांनी त्याला वर्गात येऊ दिलं। वाक्य कसं तयार करता येईल, वाक्य असं तयार होईल, टीचर लेट हिम कम इन क्लास। अशा पद्धतीने वाक्य तयार होईल। आता हे वाक्य कुठलं आहे, वाक्य पास्ट टेन्सचं वाक्य आहे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे। याच्यामुळे इथं आपण काय लेटचं सेकंड फॉर्म यूज झालंय। हे सेकंड फॉर्म कशावरून ओळखायचं, सेकंड फॉर्म ह्याच्यावरून आपल्याला ओळखता येईल की पहिल्यांदा आपण काय म्हणलं, टीचर म्हणलं। टीचर काय सब्जेक्ट आहे, टीचर सिंग्युलर आहे, बरोबर। इथं टीचर सिंग्युलर असताना इथं लेटला येस लागायला पाहिजे होतं जर प्रेझेंट टेन्सचं वाक्य असतं तर। मग इथं येस लागलेलं नाही, म्हणजेच काय, हे लेट सेकंड फॉर्म आहे लेटचंच। लेटचे तीनही फॉर्म सारखेच आहेत, लेट आणि लेट तीनही फॉर्म सारखेच आहेत। ज्या पद्धतीने कटचे आहेत, कट बरोबर, त्याच पद्धतीनं लेटचे तीन फॉर्म आहेत। मग आपण इथं ओळखलं कशावरून, इथं लेटला येस किंवा येस प्रत्यय लागलेला नाही म्हणून आपण काय म्हणलं, हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे। लेटचं सेकंड फॉर्म आपण यूज केलंय, टीचर लेट हिम कम इन क्लास, म्हणजे शिक्षकांनी त्याला वर्गात येऊ दिलं। अशा पद्धतीने आपण हे वाक्य तयार केलेलं आहे। दुसरे वाक्य बघा। दुसरं वाक्य असं आहे, तिनं त्याला बाहेर जाऊ दिले नाही। वाक्य कसं तयार करता येईल, वाक्य असं तयार होईल, शी डिडंट लेट हिम गो आउट। अशा पद्धतीने वाक्य तयार करता येईल। याच्यामध्ये काय आपण वाक्य निगेटिव्ह बनवलंय म्हणून इथं काय झालंय, आपण इथं डिड नॉटचा शॉर्ट फॉर्म डिडंट यूज केलंय। मग वाक्य कसं झालंय, शी डिडंट लेट हिम गो आउट। अशा पद्धतीने वाक्य तयार झालेलं आहे। आपण पॉझिटिव्ह वर्बचे वाक्य बनवते वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ते म्हणजे आपण जे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन यूज करतो, जसं की याच्यामध्ये आपण हिम यूज केलेलं आहे, त्याच्यानंतर जे वर्ब येणार आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म येणार आहे, जसं की याच्यामध्ये गो आलेलं आहे, तसं
गो येईल किंवा कम येईल किंवा अजून कुठलंही जरी वर्ब आलं तर त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. मग चेंजेस कुठं होते? चेंजेस जे होणार आपलं पॉझिटिव्ह वर्ब यूज केलेलं आहे याच्यामध्ये आपण लेट यूज केलं, इथं चेंजेस होणार. जे काय हेल्पिंग वर्ब येणार आहे, मॉडल वर्ब येणार आहे, जे काय येणार आहे ते इथं लेटच्या सोबत येईल. हे जे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे त्याच्यानंतर आपण कुठलाही चेंजेस करत नाही किंवा त्याच्यानंतर कुठले हेल्पिंग वर्ब येणार नाही. जे आहे ते वर्ब येईल आणि बाकीचा पुढचा ऑब्जेक्ट जसाला तसा येणार आहे. समजलं वाक्य कशामध्ये तयार होत आहे ते? दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, तो तिला खेळू देत आहे. वाक्य कशा तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, ही इज लेटिंग हर प्ले. अशा पद्धतीनं वाक्य आपण तयार करू शकतो. हे वाक्य कुठलं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. हे जर आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य बनवायचं झालं तर कशाबद्दल बनवू शकतो? इथं इच्या जागेवर वॉज येईल. वाक्य असं तयार होईल, ही वॉज लेटिंग हर प्ले. अशा पद्धतीनं आपण वाक्य तयार करू शकतो. याचा अर्थ काय होईल? याचा अर्थ असा होईल, तो तिला खेळू देत होता. अशा पद्धतीनं आपण वाक्य तयार करू शकतो. अशा पद्धतीने याचा आपण अर्थ घेऊ शकतो. दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, पप्पूने तिला विश्रांती घेऊ दिली. वाक्य कशा तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, पप्पू लेट हर टेक रेस्ट. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आपण या वाक्यामधून काय दाखवतो? लेट या पॉझिटिव्ह वर्बचा यूज करून असं दाखवतो की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी परमिशन देतो, अलाउड करतो, बरोबर, असं दाखवतोय. आणि जर वाक्य निगेटिव्ह बनवलं तर कसं होतंय? एक फर्स्ट पर्सन सेकंड पर्सनला काहीतरी अलाव करत नाही, काहीतरी परमिशन देत नाही, असं दाखवतं याच्यामध्ये. समजतं हे वाक्य कशामध्ये तयार होतात ते? दुसरं वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, माझा बॉस मला कोणत्याही दिवशी सुट्टी घेऊ देतो. वाक्य कसं तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, माय बॉस लेट्स मी टेक लिव्ह ऑन एनी डे. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता समजा मला याच वाक्यामध्ये पॉसिबिलिटी दाखवायची झाली तर कशाबद्दल दाखवू शकतो? आपण पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी काय यूज करतो? मॉडल वर्बचा यूज करतो. मग कशा पद्धतीने आपण मॉडल वर्बचा वाक्यामध्ये वापर करून वाक्य तयार करू शकतो बघूया. आता जर समजा मला असं म्हणायचं असेल की माझा बॉस कदाचित मला सोमवारी सुट्टी घेऊ देईल. वाक्य कशा तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, माय बॉस माइट लेट मी टेक लिव्ह ऑन मंडे. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. आता आपण बघूया हेल्प या पॉझिटिव्ह वर्बचा वाक्यामध्ये वापर कशा पद्धतीने करू शकतो आणि त्याचा अर्थ काय घेतला जातो? हेल्प याचा अर्थ घेतला जातो हेल्प किंवा असिस्ट समवन टू डू समथिंग, म्हणजे एखाद्याला काहीतरी करण्यासाठी मदत करणे. या अर्थाने आपण हेल्पचा वाक्यामध्ये यूज करत असतो. कशा पद्धतीने करू शकतो बघा. आता पहिलं वाक्य बघूया. पहिलं वाक्य असं आहे, मी तुला मदत करेल हे काम पूर्ण करण्यासाठी. वाक्य कसं तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, आय विल हेल्प यू टू कम्प्लीट दिस टास्क. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. ज्याही वेळेस आपण वाक्यामध्ये हेल्प हे पॉझिटिव्ह वर्ब म्हणून यूज करणार आहे त्यावेळेस आपल्याला जर पाहिजे असेल तर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनच्या नंतर आपण टू यूज करू शकतो आणि नाही यूज केलं तरीही चालेल. जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही यूज करू शकता. कोणत्याही पद्धतीने तुम्ही वाक्य बनवलं तर काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही पद्धतीचे वाक्य बरोबर असणार आहेत, टू सहित किंवा विदाउट टू. समजलं वाक्य कशा तयार झालं ते? दुसरे वाक्य बघूया. दुसरं वाक्य असं आहे, त्याने तिला बस पकडण्यास मदत केली. वाक्य कशा तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, ही हेल्प्ड हर टू कॅच द बस. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. यालाच असं म्हणू शकतो, ही हेल्प्ड हर कॅच द बस. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. दोन्ही पद्धतीने वाक्य बरोबर आहेत. दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य असं आहे, तो मला ड्रायव्हिंग शिकण्यास मदत करत आहे. वाक्य कसं तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, ही इज हेल्पिंग मी लर्न ड्रायव्हिंग. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. समजतंय वाक्य हे? दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य असं आहे, सीता नेहमी गीताला नवीन विषय समजण्यास मदत करते. वाक्य असं तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, सीता ऑलवेज हेल्प्स गीता टू अंडरस्टँड न्यू टॉपिक. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय म्हणतो? सीता ऑलवेज हेल्प्स, म्हणजे सीता नेहमी मदत करते. कुणाला मदत करते? गीताला. कशासाठी मदत करते? टू अंडरस्टँड न्यू टॉपिक. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये काय, जे नवीन टॉपिक आहे ते नवीन टॉपिक गीताला समजण्यासाठी सीता मदत करते. मी तर समजून कोण घेते? समजून गीता घेते आणि समजण्यासाठी मदत कोण करते? सीता करते. समजलं वाक्य? अशा पद्धतीने आपण वाक्यामध्ये यूज करत असतो हेल्पचा. दुसरं वाक्य बघूया. या वाक्यामध्ये आपण मॉडल वर्बचा यूज करणार आहेत. वाक्य कशा तयार करता येईल बघूया. वाक्य असं आहे, श्याम मदत करू शकतो रामला वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करण्यास. वाक्य कशा तयार करता येईल? वाक्य असं तयार होईल, श्याम कुड हेल्प राम टू फिनिश द प्रोजेक्ट इन टाइम. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही रामच्या नंतर जे टू आलेलं आहे ते वापरायचं असेल तर वापरू शकता, नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरी चालेल. दोन्ही ग्रामरच्या रूलनं बरोबर आहेत. परत सांगतो तुम्हाला, मी तुम्ही दोन्ही पद्धतीने वाक्य तयार करू शकता. आता आपण बघूया याचंच क्वेश्चन करते वेळेस किंवा रिक्वेस्ट करते वेळेस कशा पद्धतीने वाक्य तयार करू शकतो. जर समजा मला असं म्हणायचं असेल की तुम्ही मला मदत करू शकता का हे प्रोजेक्ट संपवण्यासाठी, वाक्य कशा तयार करता येईल किंवा क्वेश्चन कशामध्ये तयार होईल? अशा पद्धतीने होईल, कुड यू हेल्प मी फिनिश दिस प्रोजेक्ट. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन किंवा रिक्वेस्ट करू शकतो. समजलं हे? आपण रिक्वेस्टच करतो थोडक्यामध्ये, म्हणजे आपण थोडक्यामध्ये अशी मदत मागतो की कुड यू हेल्प मी, म्हणजे तुम्ही मला मदत करू शकता कायसाठी? फिनिश दिस प्रोजेक्ट. अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो. किंवा इथंच आपण असं म्हणू शकतो, टू फिनिश दिस प्रोजेक्ट. अशा पद्धतीने आपण
वाक्य तयार करू शकतो, अशा पद्धतीने आपण रिक्वेस्ट करू शकतो. समजलं आपण कशा पद्धतीने हेल्प आणि गेटचा वाक्यामध्ये वापर करू शकतो, कशा पद्धतीने आपण ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब म्हणून याचा वापर करू शकतो ते. मी आशा करतो की तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ समजला असेल. आणि जर हा व्हिडिओ समजला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि होईल तेवढं प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला इंग्रजी बोलण्यासाठी सोपं जाणार आहे. चला तर मग प्रॅक्टिस करत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.